नमस्कार मित्रांनो, आपण इंग्लिश ग्रामर कोर्समध्ये आहोत. या कोर्समध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे पण ग्रामर्समध्ये टॉपिक्स आहेत ते समजून घेतो आहोत. आपण वर्ब समजून घेतो आहोत. त्यासाठी आपण काल मला वाटतं हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब या गोष्टी समजून घेतल्या. आपण बघितलं की हेल्पिंग वर्बचे 24 प्रकार असतात. त्याच्यामधल्या पहिल्या काही जणांना प्रायमरी म्हणतो आपण, नंतरच्यांना आपण मॉडेल्स म्हणतो. मॉडेल्स मध्ये पण काही जणांना आपण स्ट्रॉंग मॉडेल्स म्हणतो आणि काही जणांना काय म्हणतो आपण सेमी मॉडेल्स किंवा वीक मॉडेल्स. बरोबर आहे? आले का इथपर्यंत व्यवस्थित? हो सर. हा, काल आपण हे पण बघितलं होतं की इंग्लिश मध्ये 2 डू असतात आणि 2 हॅव असतात. जर तो मुद्दा क्लिअर झाला नसेल तर एकदा परत 2 मिनिटांमध्ये क्लिअर करूयात, पुढे जाऊयात. फार महत्वाचा पॉइंट आहे तो. इंग्लिश मध्ये डू किती असतात? 2. एक कोण हेल्पिंग वर्ब, एक कोण मेन वर्ब. ठीक आहे. हेल्पिंग वर्ब जे असतात त्यांचे डू, डज आणि डीड हे भाग पडतात. मेन वर्ब जो डू असतो त्याचे 5 भाग पडतील, 5 फॉर्म: डू, डीड, डन, डुईंग आणि डज. हे सगळ्यांना कळलं? बोलत चला येस नो. हो सर. यस. येस सर. डू हा वाक्यात मेन वर्ब म्हणून आला आहे की हेल्पिंग वर्ब ते आपल्याला कळणं फार महत्वाचं असतं. तर मला कसं काय कळणार हेल्पिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे? मी काल पण सांगितलं होतं. ठीक आहे, ज्याच्या उजव्या बाजूला कोणतीतरी ऍक्शन असते तो कोण असतो? हेल्पिंग वर्ब. जो एकटाच आलाय वाक्यामध्ये तो कोण असतो? मेन वर्ब. हे 5 फॉर्म आहेत त्याचे: V1, V2, V3, V4, V5. मी काल सांगितलं होतं हेल्पिंग वर्ब जो असतो डू त्याचा अर्थ होतो तो, ती, ते, ता. आणि जो मेन वर्ब असतो डू त्याचा अर्थ काय होतो? करणे. म्हणजे त्याला जर धातू काढला आपण त्यातनं जर अर्धा काढला तर कर एवढाच शब्द राहील आपला. म्हणून हा जो आहे ना मेन वर्ब याचा अर्थ काय झाला? कर. हे करलाच पास्ट टेन्स केलं तर केलं, यालाच V3 केलं तर केलेलं, यालाच ING लावलं तर करत आणि यालाच ES लावला तर करतो, असा फरक होईल. हे कळलं का? हो. सगळ्यांना कळलंय? जसे हे आहेत डू, याच्यासारखंच अजून कोण आहे? हॅव. ते पण समजून घ्या. हॅव सुद्धा किती प्रकारे वापरला जातो? 2 प्रकारे, एक हेल्पिंग वर्ब आणि एक कोण? मेन वर्ब. ठीक आहे. रोहिणीताई बोलत चला, हेमंत सर बोलत चला, जे पण तुम्हाला कळलंय हो हो. बोलत. हॅव पण हेल्पिंग वर्ब असतो आणि मेन वर्ब सुद्धा असतो. हेल्पिंग वर्ब जेव्हा हॅव असेल तेव्हा त्याचे 3 भाग पडतील: हॅव, हॅज आणि हॅड. पैकी ह्या दोघांना काय म्हणणार? आहे. याला काय म्हणणार? होता. ठीक आहे. या दोघांना काय म्हणणार? तो, ते, तात. आणि याला काय म्हणणार? ल. जेव्हा ते हेल्पिंग वर्ब असतील तेव्हा. आणि मेन वर्ब असलं करतो, केलं, केलेलं असं होईल त्याच्यात. हे समजून घ्या मी काय म्हणतोय ते. हेल्पिंग वर्ब जेव्हा असेल हॅव तेव्हा त्याचा अर्थ काय असेल? हॅव आणि ह्याचा अर्थ काय असेल तेव्हा? बोला. आहे. फक्त आहे. आहे. हो. परंतु जेव्हा मेन वर्ब असेल तेव्हा त्याचे 5 प्रकार पडतील: हॅव, हॅड, हॅड, हॅविंग आणि हॅज. लक्षात ठेवा, फार महत्वाची गोष्ट आहे ही समजणं. जेव्हा ते मेन वर्ब असतं हॅव, आपल्याला कसं कळणार ते मेन वर्ब आहे? कारण ते एकटंच आलेलं असतं वाक्यामध्ये. त्याच्या उजव्या बाजूला ऍक्शन वगैरे काही नसते. त्यावेळेला या हॅवचा अर्थ असतो टिंब कडे आहे, टिंब ला आहे. आणि मी अजून एक सांगितलं होतं टेक म्हणजे घेणे. तसे याचे भरपूर काही अर्थ होतात, पण ते कम्युनिकेशनच्या भागात जातील. आपल्याला इथे फक्त ग्रामर पुरता भाग बघायचा आहे. एवढे 3 पॉइंट जरी पाठ केले तरी पण भरपूर तुमच्या लक्षात येईल.
माझा हा पहिला भाग जो आहे तो काय होईल, माझ्याकडे आहे. दुसरं रूप जर घेतलं तर माझ्याकडे होतं. तिसरं रूप जर घेतलं तर आपण त्याला लेला लेली म्हणतो. माझ्याकडे असलेलं. ING लावला तर त्याच्याकडे असत, राहत, माझ्याकडे असत, असा याचा अर्थ होईल. आणि हॅव आणि हॅज एकच आहे. टिंबटिंबकडे आहे, टिंबटिंबला आहे, हाच त्याचा अर्थ होईल. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. 5 आहेत ही वाक्यातले, बघून तुम्हाला कळलं पाहिजे. हे पहिलं फॉर्म आहे, दुसरं फॉर्म आहे, तिसरं फॉर्म आहे, चौथं फॉर्म आहे की पाचवं फॉर्म आहे. प्रत्येक मेन ऍक्शनला 5 फॉर्म असणार म्हणजे असणारच. ठीक आहे. हा, प्रत्येक मेन ऍक्शन मध्ये हेल्पिंग वर्ब असणार म्हणजे असणारच. तुम्हाला समजतं मी काय म्हणतोय ते? नसेल कळत तर लिहा. प्रत्येक मुख्य वर्बला, प्रत्येक मेन वर्बला 5 फॉर्म असणार म्हणजे असणारच. लिहून घ्या बरं पटापट. लिहिल्यावर मला सांगा. प्रत्येक मेन वर्बचे 5 फॉर्म होणारच. लिहिलं का? पटपट सांगा. हो सर. झालं हो. आता परत एक पॉइंट खाली आणखी पुन्हा लिहा खाली. प्रत्येक हेल्पिंग वर्बच्या सोबत किंवा मध्ये एक तरी प्रत्येक मेन वर्बच्या सोबत किंवा मध्ये एक तरी हेल्पिंग वर्ब असणार म्हणजे असणारच. हेल्पिंग वर्ब इज मस्ट. हेल्पिंग वर्ब असलंच पाहिजे, त्याच्यासाठीच आहे ते. लिहा. प्रत्येक मेन वर्ब बरोबर हेल्पिंग वर्ब असतेच. लिहून झाल्यावर मला सांगा. प्रत्येक मेन वर्ब बरोबर हेल्पिंग वर्ब असतेच. प्रत्येक मेन वर्ब बरोबर हेल्पिंग वर्ब असतेच. सर एक प्रश्न विचारायचा होता. विचारा विचारा. जसं आता आपण हे जे काही 5 प्रकार बघतोय प्रत्येक जे काही वर्बचे. फॉर एक्झाम्पल हा वर्बचे. हा. तर जर समजा एखादं उदाहरण जर समजा आपण हाईड हाईड हा शब्द घेतला. मग हाईड, परत हाईड आणि हिडन V3 पर्यंत आणि V4 आणि V5. हा, ING लावलं की V4 होणार. हो. येस लावलं की V5 होणार. हा, ओके. हा. हाईड, हिड, हिडन, हायडिंग, हाइड्स. हाईड्स. ओके. प्रत्येक मेन वर्बचे 5 फॉर्म पडणार म्हणजे पडणारच. हा पॉइंट झाला का ओके. सगळ्यांचं लिहून? हो हो. येस और येस नो? सर. येस सर. सर. हा पहिला फॉर्म आहे, हा दुसरा फॉर्म आहे, हा तिसरा फॉर्म आहे, हा चौथा फॉर्म आहे, हा पाचवा फॉर्म आहे. इथपर्यंत आले का सगळेजण? हो. मगाशी मी एक स्टेटमेंट केलं होतं की प्रत्येक मेन वर्ब बरोबर एक हेल्पिंग वर्ब असणार म्हणजे असणारच. सांगितलं होतं ना? हो. सर नो? हो सर. ते पण लिहून घ्या. मग पहिल्या फॉर्म मध्ये डू असणार, दुसऱ्या फॉर्म मध्ये डीड असणार, तिसऱ्या फॉर्म मध्ये कोणीच नसणार, पण त्याच्या अलीकडे हॅव, हॅज, हॅड असणार. हे पॉइंट नोट डाऊन करा. चौथ्या फॉर्म मध्ये ING असणार, परंतु त्याच्या अलीकडे मात्र कोण असणार? एम, इज, आर, वॉज, वेअर असणार. कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो सर. हो. हे सेंटेन्स लिहिण्यासाठी ना, सेंटेन्स पूर्ण कंप्लीट करण्यासाठी. काहीही करा, त्याच्याशिवाय वाक्य कंप्लीट होणार नाही, याला अर्थ मिळणार नाही. हो. तसं आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये प्राण असतो, आहे ना? आपल्या प्रत्येकाच्या शरीरात प्राण आहे की नाही आहे? हो हो. तसा Yes. प्रत्येक मेन वर्ब मध्ये कंपल्सरी हेल्पिंग वर्ब असतं. ते कोणतं असतं ते आपल्याला कळत नाही, म्हणून सांगतोय मी ही. पाचव्यामध्ये येस लागला म्हणजे याच्यामध्ये कोण असतो? डज असतो. ज्यांना ज्यांना इंग्लिशचे प्रॉब्लेम येतात त्यांचं मेन दुखणं हेच आहे. डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड कुठून आलं, असं होतं की नाही? हो. पॉइंट नोट डाऊन करून घ्या. पहिलं फॉर्म कोणाचं पण असू देत, त्यामध्ये डू असणार म्हणजे असणार.
दुसरा फॉर्म कोणाचाही असो त्यामध्ये डीड असणार म्हणजे असणार. तिसरा फॉर्म कोणाचाही असो त्याच्या अलीकडे हॅव पैकी एक जण असणार म्हणजे असणार. आयएनजी कोणी पण असेल त्याच्या अलीकडे एम आर वॉज वेअर असणार. आणि येस वाला कोणताही शब्द असू दे त्याच्यामध्ये डज असणार म्हणजे असणार. कळलं का नाही कळलं? येस सर, येस सर. पुसू का ह्याला? हो सर. पुसायलाच पाहिजे. जर नाही पुसलं तर पुढचं कधी शिकणार? आता बघा, आय हॅव युअर नंबर. बर, अजून एक गोष्ट नोट डाऊन करा. हेल्पिंग वर्बचा उपयोग काय आहे असं द्या. हेल्पिंग वर्बचा उपयोग सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारण्यासाठी आणि नकार देण्यासाठी. हेल्पिंग वर्ब प्रश्न विचारण्यासाठी आणि वाक्याचं निगेटिव्ह करण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. त्याच्यासाठी त्यांची खास नेमणूक केलेली असते. कोणतंही वाक्य निगेटिव्ह करताना त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब लागणार म्हणजे लागणार. त्यालाच चिटकूनच नॉट येणार. झाल्यावर सांगा. झालं सर. झालं का? हो. 2 पॉइंट अजून लिहा, ते पण तुम्हाला खूप 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 काम येतील. जर वाक्यामध्ये डू, डज आणि डीड हे 3 जण असतील तर यांच्यानंतर कंपल्सरी क्रियापदाचं पहिलं रूपच येणार. जर वाक्यामध्ये हॅव, हॅज आणि हॅड असतील तर यांच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूपच येणार, कंपल्सरी येणार. झालं की सांगा. झालं सर. हे 2 नियम आज रात्रीतून एक पक्के पाठ करायचे. जर वाक्यामध्ये डू दिसला मग तो प्रश्न विचारताना असो निगेटिव्ह करताना असो त्याच्यानंतर येणारं क्रियापद पहिल्या फॉर्म मध्ये लिहा. डज दिसला पहिलं फॉर्म, डीड दिसला पहिलं फॉर्म. क्लिअर आहे सगळ्यांना? येस सर. डू यू स्पीक इंग्लिश? हा, करेक्ट. ओके. जर हॅव दिसला तिसरं फॉर्म, हॅड्स दिसला तिसरं फॉर्म, हॅड दिसला तिसरं फॉर्म. कळलं सगळ्यांना? आय हॅव रिटन अ लेटर. व्हेरी नाईस. हे 2 नियम राहतील का तुमच्या लक्षात? येस सर, येस सर. चला मला चेक करू द्या लगेच. आय हॅव युअर नंबर असं म्हणायचं मला, बरोबर? आता मला याचं निगेटिव्ह करायचं आहे. निगेटिव्ह करताना मी काय सांगितलं आताच? जर निगेटिव्ह करायचं म्हणजे नॉट लिहायचंय ना. पण नॉट बिचारा अपंग आहे, नॉट एकटा येऊ शकत नाही, त्याला हेल्पिंग वर्ब लागतो जोडीला. चिकटून येणार तो. हा, मग आता आपल्याला कळलं पाहिजे की याच्यामध्ये आता कोणतं हेल्पिंग वर्ब लावू, है ना? मग पॉइंट काय आता पाठ केलेला, पहिल्या फॉर्म मध्ये डू असणार, दुसऱ्या फॉर्म मध्ये डीड असणार, तिसऱ्या फॉर्म मध्ये कोणीच नसणार पण त्याच्या अलीकडे हॅव असणार, चौथ्या फॉर्म मध्ये आयएनजी असणार, अलीकडे एम आर वॉज वेअर असणार, पाचव्या फॉर्म मध्ये डज असणार. हे क्लिअर झालं का तुम्हाला? हो. अवधूत, श्रद्धा, रेणुका, सूरज, प्रतीक्षा, संस्कृती, अविनाश सर, Yes, sir. सर, आर यू गेटिंग व्हॉट आय एम Yes, sir. सेइंग? येस, नो? Yes. Yes, sir. Yes, sir. बोलत चला बाकीच्यांनी पण. आता मला इथे नॉट लावायचंय, आय आणि नॉट म्हणायचंय. ठीक आहे, हे कशावर डिपेंड राहील आता? हे कितवा फॉर्म आहे त्याच्यावर डिपेंड राहील ना. कळतंय का? या नॉटच्या अलीकडे इथे मी काय लिहू, इथे हे कशावर डिपेंड आहे? हे ऍक्शनचं कितवं फॉर्म आहे त्याच्यावर डिपेंड आहे. मला पहिल्यांदा सांगा, हे हेल्पिंग वर्ब आहे का ऍक्शन आहे? मेन वर्ब. Main Main. one. मेन वर्ब, बरोबर. मग ते मेन वर्ब कितवं फॉर्म आहे त्याच्यावर डिपेंड करणार त्याच्यामध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब. हे कितवं फॉर्म आहे? पहिलं. First form. पहिला फॉर्म आहे. मग पहिल्या फॉर्म मध्ये कोण असतो हे पाठ करा. नसेल लक्षात राहत मी पुन्हा सांगतो, अंडरलाईन करा, स्टार करा. पहिल्या फॉर्म मध्ये डू असतो. लिहिलं का तुम्ही मगाशी का नाही लिहिलं? चेकआउट. हो.
हो लिहिले का सगळ्यांनी? सूरज, लिहिले. हो. पहिल्या फॉर्म मध्ये डू, दुसऱ्या फॉर्म मध्ये सांगा तुम्ही मला Did. तिकडनं. डीड. डीड Did. तिसऱ्या फॉर्म मध्ये तिसरं Done. हॅव हॅज हॅड. याच्यामध्ये स्वतःमध्ये काही नसतं पण अलीकडे हॅव हॅज असतो, राईट? हो. चौथ्या फॉर्म मध्ये Am, is, are, was, were. वाज वेअर ते अलीकडे असतं, त्याला आयएनजी लागलेलं असतं ना. ING हो पाचव्या फॉर्म मध्ये कोण असतो? डज डज. आता तुम्हाला मी तिथे घेऊन चाललोय, तिथे थोडस कॉन्सन्ट्रेट करा. प्रश्न एक एक सॉल्व्ह झाला ना, तुम्ही किती शिकले हे महत्वाचं नाहीये, काय शिकले हे महत्वाचं आहे, राईट? चला, की तो फॉर्म आहे पहिल्या फॉर्म मध्ये कोण असतो? बोला पटापट. डू. Do. डू Do. असतो. म्हणजे याचं निगेटिव्ह करताना डू नॉट करावं लागेल. हे कळलं का? हो हो. सर डू कुठून आला कळलं का? हो. पहिल्या फॉर्म मध्ये डू असतो, तो निगेटिव्ह करताना प्रश्न विचारताना समोर येतो. हा इथे दिसत नव्हता, निगेटिव्ह करताना आला बाहेर, म्हणून डू आला. कळलं हे? येस सर या डू नॉटलाच आपण शॉर्टकट मध्ये डोंट म्हणतो, हे समजलं? हो. येस सर हो. आता परत एक पॉइंट. आता हे इथली मेन ऍक्शन हॅव आहे. आता इकडे काय लिहायला लागेल मला? हॅव का हॅज की हॅड? हॅव लिहावं लागेल किती रूप लिहावं लागेल? पहिलेच रूप हे मगाशी आपण लिहिलंय ना इथे, डू डज डीड असलं पहिलं फॉर्म घ्या. हो पहिलेच रूप येईल हे पाठ करा सगळ्यांनी. मग इथे काय येणार? हॅव म्हणजे याचं निगेटिव्ह काय होणार? I do not have हॅव your युअर नंबर number. समजतंय का नाही समजतंय? येस समज. बघा, I have given them idea. चला, मला निगेटिव्ह करायचं याचं. मी पहिल्यांदा आय लिहून ठेवलं, नॉट पण लिहून ठेवलं, ठीक आहे. आता मला फक्त सांगा, नॉटच्या अलीकडे इथे कोण येणार? हेल्पिंग वर्ब. आता सांगा, याच्यात कोणतं हेल्पिंग वर्ब आहे? हॅव हॅज हॅड करेक्ट ना? कशावरून हेल्पिंग वर्ब आहे हे? त्याच्याशी शेजारी शेजारी त्याच्या शेजारी ऍक्शन आहे, बरोबर? ऍक्शन आहे. हो. V3 आहे मेन वर्ब आहे, राईट? V3. V3 आलं ना. हो. ह्या हॅवलाच खाली घ्यायचं इकडं, हॅव नॉट. हॅव नॉट बरोबर ही जी ऍक्शन आहे ही इकडे खाली येणार. आय हॅव नॉट गिवन देम आयडिया. समजतंय का? सर, हे वाक्य कळलं, पण हे पहिलं वाला परत थोडं रिपीट करता का सर? आय हॅव युअर नंबर, जे आय डू नॉट हॅव युअर नंबर राईट जे काय राईट. केलं. त्याच्यासाठी हा पॉइंट क्लिअर करा. पहिला फॉर्म असेल तर डू असणार, दुसरा फॉर्म असेल तर डीड असणार. हे पाठ करा बरं. ओके. तिसरा फॉर्म असला तर याच्या इकडे हॅव हॅज हॅड असणार. हे पाठ करा. चौथा फॉर्म असला तर आयएनजी असणार. इकडे एम, इज, आर, वॉज, वेअर असणार. पाचवा फॉर्म असला तर इकडे यस लागणार, म्हणजे त्यामध्ये कोण असणार? डज असणार. डज हे क्लिअर करा तुम्ही पहिल्यांदा हेमंत. हो. झालं का क्लिअर तुमचं? येस सर आता याच्यावर बोट ठेवून पहिल्यांदा हे बघा की हे ऍक्शन आहे, म्हणजे मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब आहे? मेन मेन वर्ब वर्ब आहे. मेन वर्ब. राईट. मग हो. मेन वर्ब आहे म्हणजे त्याचे 5 फॉर्म असणार की नाही? हो. येस सर सांगा, हॅवचे 5 फॉर्म कोणते कोणते? पहिला, हॅव हॅड हॅड Have. हॅविंग दुसरा, हॅज. अँड हॅज हॅड दुसरा हॅड दुसरा हॅड, तिसरा हॅड हॅड, चौथा हॅव्हिंग. हॅविंग having, पाचवा. हॅज. हॅज इथपर्यंत कळलं का? हो. मग आता हे कितवा फॉर्म आहे? हे पहिले फॉर्म आहे पहिले. डू पहिल्या येईल फॉर्म मध्ये कोण असतो? डू म्हणून डू आला. कळलं का नाही कळलं? येस ओके. हो हो हो. क्लिअर आहे आता? हो. येस येस सर. सर इथे का बरं नाही आला डू? वरती आला होता हॅव होता तर डू आला होता, इकडे का नव्हता आला डू? ते हेल्पिंग वर्ब आहे ना करेक्ट. जो हेल्पिंग वर्ब आहे त्यालाच आपण खाली घेतो. समजतंय? निगेटिव्ह करताना तुम्हाला हेल्पिंग वर्ब लागणार आहे ना खाली घ्यायला. येस और नो? हो हो. येस लिहा तिथे निगेटिव्ह करताना हेल्पिंग वर्ब लागते म्हणून लिहा, जर लक्षात राहत नसेल तर.
पॉइंट नोट आउट करा. निगेटिव्ह करताना हेल्पिंग वर्बची गरज लागते असं लिहा. लिहिलं का? हॅलो. सगळा खेळ मुख्य कोणाचा आहे? डू, डज, डीड, हॅव, हॅज, हॅड. हे कळलं भरपूर केले. सर मग समजा आता हे उदाहरण घेतलं, आय हॅव युअर नंबर. ठीक आहे, आय हॅव जे आहे फर्स्ट आहे, त्याच्यामुळे आपण इथं डू घेतलं इकडं पण फर्स्ट वाला. मग समजा हा हा सॉरी मग समजा आय हॅड युअर टेक्स्ट बुक. मग हॅड जर आलं तर मग इथं नकारार्थी करताना मग डीड वापरावं लागेल का? येस, चला ना बघू ना आपण इथे लगेच. हा, इथेच आपण काय करू आता, त्याला नवीन जन्म घालू. पहिलं फॉर्म होता आता, बरोबर? हा, हो हो हो. या इकडे आता. शी हॅड युअर टेक्स्ट बुक. तुम्ही म्हटलं टेक्स्ट बुक. चला टेक्स्ट हो बुक. हो. आता पहिल्यांदा सांगा, हॅड कोण आहे? मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब? मेन वर्ब. हा मेन वर्ब आहे. तुम्हाला त्याचं निगेटिव्ह करायचं, बरोबर? हो नॉट तर घ्यावंच लागेल ना. हो. नॉटच्या अलीकडे हेल्पिंग वर्ब लागेल की नाही? येस सर. राईट. मग की तो फॉर्म आहे थर्ड फॉर्म आहे. थर्ड. का बरं? दुसरं का बरं नाही? हॅव हॅड. हॅव ठीक आहे. दुसरं एक मिनिट. तुमचं म्हणणं असं की सर दुसरं पण हॅड आहे आणि तिसरं पण हॅड आहे ना. हो 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 हो. बरं, आपण मगाशी काय शिकलो? तिसरं फॉर्म असलं तर त्याच्या अगोदर हॅव हॅज हॅड पाहिजे की नाही? हा. माझं पॉइंट समजून घ्या. आय हॅव चेक्ड युअर कार, बरोबर? हा. याच्यामध्ये हे तिसरं रूप आहे की नाही? हो सर. येस सर. हे हेल्पिंग वर्ब आहे की नाही? येस सर. हो. बरं, एकटंच. आता मी त्या दिवशी पण सांगितलं, परत सांगतो. एकटंच आल्यावर ते कोण असतं? मेन वर्ब का हेल्पिंग वर्ब? मेन वर्ब. नसेल नोट केलं तर लिहून ठेवा. एकटाच आलं तर मेन वर्ब असतं. हे कळलं का? येस सर. मग हा एकटाच आला की नाही? येस. हो हो मग हा मेन वर्ब असणार की नाही? हो. येस सर. बरं, हो. मग जर हा तिसरं रूप असतं तर ह्याच्या अगोदर हॅव हॅज हॅड यायला पाहिजे की नाही नियमानुसार? बरोबर सर. समजून घ्या पॉइंट. येस सर. दुसरं. जर तुम्हाला हे तिसरं रूप म्हणायचं आहे ना, हा, काही पण हे जर तिसरं रूप हो. म्हणायचं तुम्हाला याला ना, तर मग याच्या अलीकडे हॅव किंवा हॅज किंवा हॅड काहीतरी यायला पाहिजे ना. येस सर. बरोबर. आलंय का इथं असं काही? नाही. एकटं झालंय ना? सी डीड नॉट. एकटं झालंय ना? एकटं झालं. म्हणून हा कितवा फॉर्म आहे? सेकंड फॉर्म. हे कळलं का नाही कळलं? हो हो Yes, sir. हो. हे फार महत्वाचं आहे कळणं. हा एकटा झालेला आहे म्हणून हा सेकंड फॉर्म आहे. जर हा थर्ड फॉर्म असता तर अलीकडे हॅव हॅज हॅड असतं ना त्याच्या. येस सर. तुम्हाला प्रश्न पडलाय काय? मला कळलंय. मग दोन दोन हॅव हॅज हॅड असू दे की, आपल्याला काय करायचंय? हो. हॅव पण दोन आहे ना. आपण हो. बघितलं Yes, ना, sir. हेल्पिंग वर्बच्या लाईन मधले वेगळे आहेत आणि मेन वर्बच्या लाईन मधले वेगळे आहेत. राईट. एकटा झालाय म्हणजे की तो फॉर्म आहे हा सेकंड फॉर्म आहे ना. सेकंड फॉर्म. हा. मग सी सेकंड डीड फॉर्म नॉट. मध्ये, हा, मग सेकंड फॉर्म मध्ये कोण असतं हेल्पिंग वर्ब? डीड. म्हणून इथे काय लिहावं लागेल? ओके. डीड. हे समजलं का? येस सर. येस सर. बरं, आता इथे काय येईल शेवटी? हॅव. का बरं हॅव वरती हॅड आहे तर इकडे का बरं हॅव? नाही सॉरी. आता तुम्हाला हा मुद्दा लक्ष द्यायला पाहिजे. इथे सरांनी लिहून दिलंय, डू, डज, डीड जेव्हा येतील तेव्हा त्यांच्यानंतर क्रियापदाचं पहिलं पहिलं फॉर्म. यावं. राईट. होय सर. मग इथे डीड आला ना, डीडच्या नंतर इकडे कोणतं रूप यायला पाहिजे? हॅव. फर्स्ट Have. कोण फॉर्म. रूप यायला पाहिजे? फर्स्ट फॉर्म. असं स्वतःला क्लिअर करा. स्वतःला ठोका मारा जरा हातोडा घ्या मोठा, इकडे तिकडे ठोका. किती पण क्रॉस करू दे कोणी पण, आपल्याला त्याचं उत्तर आपण एकदम कन्फर्म माहित पाहिजे. हो की नाही? माहित पाहिजे की नाही? कन्फर्म. येस सर. मी थोडं क्रॉस केलं तुम्ही घालून गेले. कन्फर्म राहा तुमच्या मुद्द्यावर. तुम्हाला तो मुद्दा कळलेला असेल. मला एवढं कळलंय
डीड नंतर कितवा फॉर्म असणार आहे? पहिला फॉर्म असणार आहे. येस सर. मग हा पहिला फॉर्म आहे का हे? नाही. मग पहिलं फॉर्म कोण आहे याचं? हॅव. तेच येईल का नाही तिथे? येस सर. आता समजतंय का? येस सर. हे फार महत्वाचं आहे कळणं. हा. बाकी युअर टेक्स्ट बुक तर सेम टू सेम राहील ना? येस. आता ह्या वाक्यामध्ये या. चला याला पुसून टाकू, कशाला इकडे खेळा. They had stolen our hearts. उन्होंने हमारा दिल चुरा लिया था. हा. आता इकडे या. याचं नेगेटिव्ह करायचं तुम्हाला, बरोबर? येस नो? Yes. येस Yes, सर. sir. नेगेटिव्ह करायचं ना. मग पहिल्यांदा दे घेतला आणि तुम्ही इकडे नॉट तुमचा रेडी आहे. नॉटच्या अलीकडे हेल्पिंग वर्ब लिहायचे की नाही? हो येस. बोलत चला. हो सर. मग आता ह्या ऍक्शन मध्ये हेल्पिंग वर्ब कोणतं, मेन वर्ब कोणतं? हॅड हेल्पिंग वर्ब, स्टोलन बरोबर मेन ना? वर्ब. इथे हॅड घेऊन टाका ना. समजतंय? येस सर. बरं इथे काय पॉइंट लिहिला? हॅव, हॅज, हॅड नंतर किती रूप यायला पाहिजे? तिसरा. थर्ड रूप मग सेम येईल, तिथं स्टोलन. दिलेलंच आहे तिसरं रूप स्टोलन. तेच घ्यायचं खाली मग. कळतंय? They had not stolen our heart. समजतंय का नाही समजतंय? हो. येस सर. विचारा काय विचारायचं डाऊट्स विचारा मला. मी तेवढ्यासाठी आलोय आपण इथे. बोला. आणि दोन्ही वाक्य परत घ्या ना सेम. किंवा सेम पद्धतीची दुसरे वाक्य घ्या एकदम. बर ठीक. हे लिहून झालं का तुमचं? हो. पुसू का याला? हो सर. The shopkeeper had 3 passes. ओके. शॉपकीपर कडे फ्री पासेस होते, असा याचा काहीतरी अर्थ झाला. याचं निगेटिव्ह करायचं आपल्याला, बरोबर? हो. पहिल्यांदा शॉपकीपर जसं तसं येईल की नाही खाली? सेम येईल. राईट. हो. शॉपकीपर झालं. आता मला नॉट म्हणायचं की नाही? येस नॉट. सर. हा. नॉटच्या अलीकडे हेल्पिंग वर्ब लागेल की नाही लागणार? बोला Yes, बोला sir. बोलत चला. बोललं की हो. पटपट समजतं. हो. नॉटच्या अलीकडे हेल्पिंग वर्ब लागेल ना तुम्हाला? लागेल. हो. येस सर. हेल्पिंग वर्ब कुठे असतं? क्रियापदामध्ये. एन वर्ब मध्ये असतं लपलेलं, बरोबर? हा. कितवा फॉर्म आहे माहित पाहिजे ना आपल्याला. त्याच्यातच हेल्पिंग वर्ब आहे ना? हो की नाही? हो. हा हे मेन वर्ब आहे का? पहिल्यांदा हे मेन वर्ब आहे का? मेन. हो. मेन वर्ब. का वर्ब. बरं? आहे की नाही ते मेन वर्ब? त्याच्या आहे ना. हो. आहे सर. आहे. अगोदर फिक्स करा, आहे की नाही? आहे. त्या पुढे ऍक्शन नाही ना. हा. पुढे ऍक्शन नाही ना. ऍक्शन नाही ना सर. ऍक्शन पुढे नाही. ऍक्शन आहे का काही अशी? गो, नाही, रन, नाहीये. डान्स, नाही. एंटरटेन, अनाउन्स, बाउन्स, No. क्लोज, ओपन काय आहे का? नाही. 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 ऍक्शन मग नाही, कोण वर्ब नाही, आहे? काही नाही. हा म्हणजे ते मेन वर्ब आहे ना? हो. हे मेन वर्ब आहे ना? हो. बरोबर. आपण काय शिकलो? मेन वर्ब मध्येच हेल्पिंग वर्ब असतं की नाही? येस सर. येस और नो? येस. श्रद्धा, रोहिणी बोला. पहिल्या फॉर्म मध्ये कोण असतं हेल्पिंग वर्ब? पाठ करा ही गोष्ट. पहिल्या फॉर्म मध्ये डू असतो. बोला. डू. पहिल्या फॉर्म मध्ये कोण असतो? डू. दुसऱ्या फॉर्म मध्ये कोण असतो? डज. डीड. डीड. हा. पाठ करा हे. लिहिलं नाही ना? येस. अच्छा, मी त्याच्या पुढेच येऊन उभं राहिलो म्हणून का? पहिल्या फॉर्म मध्ये कोण असतो? डू. दुसऱ्या फॉर्म मध्ये कोण असतो? डीड. तिसऱ्या फॉर्म मध्ये कोण असतो? डन. कोणीच नसतो सुरेश. याच्या अलीकडे असतो हॅव हॅज हॅड. हे कळलं का?
हो Yes, sir. चौथ्या फॉर्म मध्ये कोण असतो? ING आयएनजी असतो. आयएनजी त्याच्या अलीकडे कोण असतो? अमेझर वॉज वेअर. पाचव्या फॉर्म मध्ये कोण लपलेला आहे? does डज. मग तुम्हाला हॅवचे 5 फॉर्म माहितीये का? बोला माझ्याशी. हो. हो पहिला फॉर्म Have, had, हॅव. have, Have. हॅड. तिसरा हॅड. हॅड चौथा हॅव्हिंग having, हॅव्हिंग. पाचवा has. हॅज. ओके. हो मग आता हे मेन वर्ब आलंय ना, Hmm. सेकंड फॉर्म आहे ना हे हॅड. हो मग याच्यात हो. डीड आहे की नाही? Ha. आहे Did not. मग द शॉपकीपर डिड नॉट असं आलं ना. हो सर. Yes, मग sir. मगाशी काय रूल पाठ केला? डू डज डीड आल्यावर त्याच्यानंतर किती रूप यायला पाहिजे? पहिलं. पहिलं रूप. पहिलं रूप. आता अजून एक गोष्ट समजून घ्या. हॅडच्या शेवटी जो ड आहे ना, तो ड म्हणजेच डीड आहे हा. मग डीड गेला निघून, मग हॅव उरला नुसता. Have. हॅव म्हणजेच हॅव. समजतंय? हो सर. द शॉपकीपर डिड नॉट हॅव फ्री पासेस. Passes. आता कळलं का नाही कळलं? कळलं सर Yes, sir. बघा, माय मदर हॅड टोल्ड मी एव्हरीथिंग. माझ्या मम्मीने मला सगळं सांगितलं होतं आधीच. हा, आता समजून घ्या. याचं निगेटिव्ह करायचंय. सुरुवातीला माय मदर येईल की नाही येणार? हो ते मिळेल बरोबर. राईट. Right. आता तुम्हाला याला निगेटिव्ह करायचं म्हणजे नॉट पण येणार की नाही येणार? हो पण येणार नॉटच्या अलीकडे काहीतरी लिहावं लागेल ना, पलीकडं अलीकडं. Yes, sir. मग काय लिहावं लागतं नॉटच्या आधी? हेल्पिंग वर्ब Helping लिहावं verb. लागतं ना. Helping हा, verb. हे माहित Helping नसेल verb. तर नोट डाऊन करा. नॉटच्या अगोदर हेल्पिंग वर्ब असतं, नॉटच्या नंतर ऍक्शन असते. हे लिहून ठेवा, छोटे छोटे पॉईंट, तुम्हाला जर जमलिंग होत असेल. हम्म. लिहिलं की सांगा मला. येस येस, नोट केलंय. Yes. नॉटच्या अगोदर हेल्पिंग वर्ब, नॉटच्या नंतर मेन वर्ब. Main verb. याच्या अगोदर हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल की नाही? हो वरच्या वाक्यामध्ये ऍक्शन आणि हेल्पिंग वर्ब दोघं पण आहेत का? Yes, sir. दोन्ही आहेत. हो आहे आहे सांगा सांगा, आहे. बोला बोला आहे बोलत सर. नाही. आहे sir. सर. दोन्ही आहेत. मग हा मेन वर्ब आहे ना, हा. हा हेल्पिंग वर्ब आहे ना, हो Yes, sir. राईट ना. हो मग हॅड असल्यावर काही काळजी करायचं कारण नाही. यालाच इकडे, एकाला इकडे त्याला तिकडे टाकायचं ना. हो Yes, sir. मग हॅड येईल इथे आणि टोल्ड येईल इथे. सिंपल. My mother had not told me everything. कळतंय? Yes, sir. समजतंय की नाही समजतंय? हे Yes, sir. समजलंच पाहिजे. याच्यासाठी केला आहे अट्टाहास. पुसू का? Yes, sir. चला, our home has 5 doors. आमच्या घराला 5 दरवाजे आहेत. ओके, वाक्य कळलं का? Yes, sir. बोलत चला, मग मला कळतं तुम्हाला कळलंय म्हणून. ते पहिल्यांदा आपण आवर होम घेऊन टाकलं, राईट? आर होम. Yes. Yes, हो. sir. आता नॉट घ्यावा लागेल की नाही घ्यावं लागणार सांगा? नाहीये Yes, म्हणायचं. आमच्या घराला 5 दरवाजे नाहीये. आमच्या घराला एकही दरवाजा नाहीये. आम्ही खिडकीतूनच जातो, खिडकीतूनच येतो बाहेर. आता नाहीच आहे म्हणायचं. नॉट यावं लागेल की नाही? हो बोलत चला. हो Yes, sir. नॉटच्या अलीकडे कोण असतं? आताच सांगितलं कोण असतं. हेल्पिंग वर्ब. नॉटच्या Helping पलीकडे verb. कोण असतं? मेन मेन Main वर्ब. verb. आता अलीकडे हेल्पिंग वर्ब लिहायचं की नाही? Yes, sir. हो बरं, याच्यातली ऍक्शन कोणती आहे या वाक्यातली? बोला. has हॅज.
आता मला सांगा हे कोण आहे, मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब आहे हा? मेन वर्ब मेन वर्ब का बरं मेन वर्ब आहे? शेजारी पुढे ऍक्शन नाही जरी ना. वर्ब ऍक्शन नाही हा हुशार आहे, हुशार आहे. याच्या पलीकडे ऍक्शन आहे का? नाहीये नाहीये. थर्ड फॉर्म आले का? नाही आले. नाहीये. नाही हा कोण आहे? स्वतःच कोण आहे? मेन Main verb वर्ब. आहे. क्लिअर झालं Main का verb आहे. तुम्हाला? हो सर, हो Yes, सर. sir. आता दोन प्रकारे समजून घ्या. नंबर 1, हे कितवं फॉर्म आहे जर मेन वर्ब आहे तर? पाचवं फॉर्म आहे ना. पाच वर्ब हो, 5 पहिलं हॅव, दुसरं हॅड, तिसरं हॅड, चौथं हॅव्हिंग, पाचवं हॅज. मग इथं लिहिलंय ना आपण पाचव्या फॉर्म मध्ये डज असतो. येस ते नाही लक्षात राहिलं, हे लक्षात राहायला पाहिजे. अच्छा, याच्या शेवटी येस लागलाय की नाही? हो, येस म्हणजेच कोण आहे? डज आहे डज हो. है ना. मेन वर्ब मधून तुम्हाला हळू त्याच्यातलं हेल्पिंग वर्ब बाहेर काढायचं ना उपसून. हो सर. हो, मग मेन वर्ब मधून कुठं शोधणार? इकडे शेवटी शोधायचं. हा येस म्हणजेच कोण आहे? डज डज हा येस म्हणजेच कोण आहे? डज आहे. हो समजलं का? हो येस सर. आता हा डज गेला निघून, आता नुसतं हॅव उरलं की नाही? हो हॅव म्हणजेच कोण आहे? हॅव हॅव आहे. हे पाठ करा. अविनाश सर, कळतंय Yes, का sir. तुम्हाला? येस सर हॅव कुठून आला? येस गेला डज हॅज मधलं हा डज इकडे गेला ना, उरलेला जो हॅव होता ना हा. H याचे तो इकडे आलाय हॅव. समजलं का? येस सर अजून एक बघा. he has done great job. काही पण वाक्य घेऊन टाका. याचं निगेटिव्ह करायचं आपल्याला, बरोबर? रिस्पॉन्स देत चला, Yes, म्हणजे sir. मला कळतं तुम्हाला समजतंय नाही. हो. येस सर येस सर आता झालं, पहिल्यांदा ही घेतलं. येस हो, हो हो. नॉट तर घ्यावंच लागेल ना. घ्यावंच लागेल. नॉटच्या अलीकडे कोण? हेल्पिंग वर्ब हेल्पिंग वर्ब नॉटच्या पलीकडे कोण? मेन इन वर्ब वर्ब. मेन वर्ब ना. मग आता याच्यामध्ये दोघ जण आलेले आहेत ना ऑलरेडी. हो हो, एक आहे हेल्पिंग वर्ब, एक आहे मेन वर्ब. मेन हो. वर्ब कळतंय? हो. येस सर हॅजला टाकायचं इथे, डनला टाकायचं इथे. नथिंग टू बी डिफिकल्ट. काय होईल मग हे वाक्य निगेटिव्ह? He has not done great हॅज job. नॉट He has डन not ग्रेट done. जॉब. काही पण विचारो, कोणत्या परीक्षेला काही वाक्य येऊ, अजिबात चुकायला नाही पाहिजे. हा, कधी होईल ते? जेव्हा तुम्ही परफेक्ट असाल एकदम. हेल्पिंग वर्ब कोणतं आहे, मेन वर्ब कोणतं आहे, कशात काय आहे ना. आणि त्यासाठी हा चार्ट पाठ करून ठेवा. किती फॉर्म चाललाय त्याच्यावर डिपेंड आहे ते. लिहून घ्या. लिहून झाल्यावर मला सांगा झालं म्हणून, म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला. झालं सर. झालं का? येस सर हा, येस सर मला सांगा पहिल्या फॉर्म मध्ये कोण असतं? डू दुसऱ्या फॉर्म मध्ये कोण असतं? Did. डीड तिसऱ्या फॉर्म मध्ये कोण असतं? हॅव हॅज हॅड इकडे हॅव हॅज चौथ्या फॉर्मला काय आहे? ING एम आय एन जी एम इज आर वॉज देअर पाचव्या फॉर्मला काय आहे? डज गुड. हुशार झाले आता सगळ्यांना. झाले की नाही हुशार? तुम्ही ऑलरेडीच हुशार आहात, फक्त आपण त्याच्यावरती थोडासा गंज वगैरे लागतो मध्ये मध्ये, त्याला बाजूला काढून टाकतो आपण. बाकी युअर ब्रिलियंट गाईज. ज्या अर्थी तुम्हाला असं वाटतंय की मला इंग्लिश ग्रामर पण आलं पाहिजे, याचा अर्थ तुम्ही ऑलरेडीच ब्रिलियंट आहात. हा, काय झालं? रोहिणी, तुम्ही बाकीचे लेक्चर चालू असताना बोलत नाही ना, हळूच नंतर एक बॉम्ब टाकता. बोलायला काय होतं माझं लेक्चर चालू असताना? बोला, काय म्हटलं? विचारा तोंडाने. बोला. शी डिड कुकिंग असं मी वाक्य टाकलंय. हे वाक्य बरोबर आहे का? आणि असेल तर निगेशन कसं करायचं त्याचं? ठीक आहे. स्विमिंग म्हणजे काय ते सांगा मला. हं? स्विमिंग. पोहणे. पोहणे
स्विमचे 5 प्रकार सांगा, 5 फॉर्म. चला रोहिणीताई. स्विम ऍक्शन आहे ना, हो. बोला ना 5 प्रकार, 5 फॉर्म. अरे बोला ना, माहित नाही तुम्हाला? स्विम, थर्ड फॉर्म स्विम आहे. स्वॅम, स्वम, Swimming. स्विमिंग Swims. Swims. आणि स्विम्स. इथपर्यंत समजलं का? येस और नो? येस. हो. पोहते, पोहले, पोहलेले आहे किंवा पोहले होते, पोहत आहे आणि पोहते. इथपर्यंत कळलं का? 5 फॉर्म झाले हे. येस और नो? येस सर. हो. आता इकडे या. आय लाईक कुकिंग, याचा अर्थ सांगा काय झाला? मला जेवण बनवायला आवडते. बरोबर. आता इथे असं नाहीये आय एम कुकिंग, राईट? आता पॉइंट समजून घ्या रोहिणताई, की जर आयएनजी वाला फॉर्म आहे तर मग इकडे ॲमिझर पाहिजे होता की नाही? हो. हो. आला का इथे ॲमिझर? नाही. नाही आला ना. इथे आय एम कुकिंग जेव्हा म्हणू आपण तेव्हा तुम्ही ती ऍक्शन करताय, बरोबर? आय एम कुकिंग म्हणजे मी स्वयंपाक करत आहे. इथपर्यंत समजलं का? हो. येस सर. याच्यामध्ये लाईक आला ना, ॲमिझर वॉजवर आला का? नाही. नाही. नाही आला. किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल घ्या बघा. स्विमिंग इज गुड एक्सरसाइज. आता आता 1 नंबरला येऊन बसला इथे. आला की नाही आला? हा, इकडे कुठे आला हा? याने तर ॲमिझरच्या नंतर पाहिजे होतं, पण 1 नंबरला कुठे आला मध्येच, है ना? तर जेव्हा 1 नंबरला किंवा शेवट नंबरला आयएनजी वाला शब्द येतो तेव्हा त्याला करत असं न म्हणता त्याला ऍक्टिव्हिटी समजावे. पॉइंट समजतो मी काय म्हणतो ते? जेव्हा आयएनजी वाल्या शब्दाच्या अलीकडे पलीकडे, अलीकडे खास करून ॲमिझर वॉजवर नाही येणार, एकटाच आला, तेव्हा काय म्हणायला पाहिजे त्याला? ऍक्टिव्हिटी. कळतंय का मी काय म्हणतोय ते? हो सर. येस सर. त्याला ऍक्टिव्हिटी म्हणावे त्यावेळेला. ज्याला आपण म्हणतो ना सायकलिंग, स्विमिंग, रनिंग. मी रनिंग करायला जातो म्हणतो की नाही आपण? हा, मला रनिंग आवडतं बाबा. तसं आहे ते कुकिंग त्या वाक्यामधलं. कळतंय का? येस. हो. आता तुम्ही म्हटलं ना आय डीड कुकिंग. आता कुकिंगच्या अलीकडे ॲमिझर वॉजवर आला का? नाही. नाही. रोहिणीताई बोला तुम्ही पण. नाही. बाकीच्यांनीच घेतले चान्स मारून बोला. याच्या अलीकडे ॲमिझर वॉजवर आला का? नाही. नाही आला ना. मग याचा अर्थ करत असं नाही होणार आता. ठीक आहे? केलं होतं. त्याला डायरेक्ट कुकिंगच म्हणायचं. मग मी कुकिंग केलं म्हणजे मी स्वयंपाक केला असं अर्थ. कळलं? येस नो? हो. जेव्हा ॲमिझर वॉजवरच्या नंतर कंटिन्युअस ऍक्शन ती येत नाही तेव्हा त्याला जिरंड म्हटलं जातं. ठीक आहे? जिरंडचा पार्ट आपण पुढे बघतोच आहोत आणखी. फक्त एवढं समजलं का बघा तुम्हाला आत्ताच्या याच्यामधून. हो. आणि सांगत चला प्लीज. हा, त्या तुमच्या सूचना. वाक्याचं निगेशन कसं होणार पण? कशाचं? आय डिड कुकिंग, मी कुकिंग नाही केलं. हा, ओके. तिकडे यायचंय का आता? चला आज आपण इकडेच खेळू, आपल्याला ना दुसरीकडे जायचंच नाही. ह्या सगळ्यांना समजलं व्यवस्थित? हो. आता डू ला फिरून आणतो तुम्हाला. हा, चला यांचं कुकिंगला पण घेऊन टाकू. आय डू कुकिंग, बरोबर? येस. चला याचं निगेटिव्ह करायचं ना आपल्याला आता. हो सर. चलो. येस सर.
पहिल्यांदा आय घ्यावं लागेल. तुम्ही बोलले नाही तर मी बरोबर. सांगणार नाही, मला काही तेवढं पडलेलं नाही. बोला पटापट, तुम्हाला गरज आहे ना त्याची. अडलंय कोणाला? sir. तुम्हाला ना इकडे नॉट घ्यावं लागेल. Yes, sir. चला चला पटापट. नॉटच्या अलीकडे कोण येणार? हेल्पिंग वर्ब. Helping verb. नॉटच्या पलीकडे कोण येणार? Main verb. इथपर्यंत आलं? हो. Yes, sir. बरं, आता याच्यामध्ये डू दिसतोय बरोबर. हो. हा, आता हे वर्ब आहे का? नाही. 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 Main verb आहे ना. हे मेन वर्ब आहे का? हो आहे. बरं, जर ते मेन वर्ब असतं त्याच्या अलीकडे मग हे चौथं रूप असलं आम्ही जर वॉजवर आलं पाहिजे होतं की नव्हतं? हो, यायला आला का पाहिजे. तो? नाही. मग हे नाही वर्ब. कुकिंग कळलं ही का मी ऍक्शन काय आहे ना. म्हणतोय ते? हा, कुकिंग ही ऍक्शन आहेच ना. तिला ऍक्टिव्हिटी समजायची तेव्हा. ओके ओके ओके. ओके सर. कळतंय का पॉइंट? येस सर. येस. हो. तिला वर्ब समजायचं नाही, ती एक ऍक्टिव्हिटी समजायची. ते करणं, ते करण्याची क्रिया असं समजायचं. जे आता सांगितलं तसं पहिलं आयएनजी आणि शेवटी आयएनजी ऍक्टिव्हिटीवर. हा, पहिल्यांदा आयएनजी वर्ड आला किंवा शेवटी आयएनजी आला तर ती ऍक्टिव्हिटी करायची. ऍक्टिव्हिटी पकडायची तिला. हा, ठीक आहे सर. समजून घ्या हे. मग आता जर हा आयएनजी तुम्हाला जरी आला वर्ब म्हणायचं असतं तर तुम्ही इकडे काय घेतलं असतं? एम इज आर was were. म्हणून लिहून दिलं ना. चौथा फॉर्म घे. हे का बरं सांगतोय मी केव्हाच जीव काढून. जर ते वर्ब असतं तर तुम्हाला तिथे हे घ्यावं लागलं असतं की नाही, एम इज आर वॉज वेअर. येस सर. हो. मग आता याच्यामधलं हे कोण आहे? आता हे सांगा मला, डू कोण आहे याच्यातलं? आता मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब? मेन वर्ब. मेन वर्ब. मेन वर्ब. राईट. का बरं मेन वर्ब? हेल्पिंग वर्ब का बरं नाही? त्याच्या शेजारी ऍक्शन नाही आहे ना. शेजारी Action नाहीये, ऍक्शन verb नाहीये. नाहीये. हे जे ऍक्शन सारखं दिसतंय ही ऍक्शन नाहीये. ही कोण आहे? ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी. हे समजलंय का? येस सर. हो. आता कितवा फॉर्म आहे? पहिलं. फर्स्ट फॉर्म आहे. पहिल्या फॉर्म मध्ये कोण हेल्पिंग वर्ब असतं? बोला. अरे आत्ताच लिहून दिलं ना. पहिल्या Do फॉर्म चे मध्ये कोण असतं? Do. कोण असतं? डू. डू असतो ना. मग इथे डू लिहावं लागेल. हे समजलं का? हो. हो. येस सर. हो. हा, बरं, आता डू नंतर कितवा फॉर्म यायला पाहिजे? पहिलं. पहिलंच फॉर्म आहे. बोला बोला. डू नंतर कोणतं फॉर्म यायला पाहिजे? पहिलं. पहिलं. हे तुमचं मेन ऍक्शन आहे ना. मेन वर्ब हे होतं ना. येस सर. राईट ना. मग याच्यामधून हेल्पिंग वर्ब कोण गेला? डू. कारण हे पहिलं फॉर्म Do. आहे ना. मग डू नंतर Yes. पहिलं फॉर्मच येईल ना. येस सर. मग इथे पण डूच येईल. हे तुम्हाला कळलं का बघा? येस सर. समजतंय का? हो, समजलं. हे कितवा फॉर्म आहे? पहिलं फॉर्म आहे बरोबर. पहिलं फॉर्म. मी मगाशी सांगितलं होतं ना, डू किती आहे इंग्लिश मध्ये? दोन. बोला. 2 आहे ना. हे काय हेल्पिंग वर्ब आणि एक कोण आहे? मेन वर्ब. मेन वर्ब. हेल्पिंग वर्ब आहे त्याचा अर्थ काय होतो? तो, ते, तात ना. हो. आणि जो मेन वर्ब आहे त्याचा अर्थ कर असा होतो ना. मग कर नाही सांगितलं. हो. लक्ष आहे ना सगळ्यांचं? हो. येस सर. मग आता हा कोण आहे? कर आहे. कर. मी कुकिंग करतो असं वाक्य आहे. ओके. मेन वर्ब आहे करणे नावाचं ना. मग याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब असणार की नाही? प्रत्येक याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब असतो की नाही? हो. मग हे पहिलं फॉर्म आहे ना. पहिल्या फॉर्म मध्ये कोण असतो? डू असतो. आय डू नॉट डू आणि कुकिंग जसंच्या तसं शेवटी. हे कळलं का नाही कळलं? येस सर. कळलं. चला पुढे. शी डीड कुकिंग. आयच्या ऐवजी शी म्हणून काय फरक पडत नाही. व्हरायटी जरा. चला आता पहिल्यांदा शी घेतलं. बोलत चला प्लीज प्लीज प्लीज. Yes, sir. बोला. आजचं हो, फार sir. महत्वाचं आहे. हा, हो सर. शी लिहिलं. तुम्हाला याचं निगेटिव्ह करायचं आहे. नॉट घेतला तुम्ही इथे बरोबर. आता मला सांगा, हा डीड कोण आहे? हेल्पिंग वर्ब आहे का मेन वर्ब आहे? मेन वर्ब. मेन वर्ब का बरं? हेल्पिंग वर्ब का बरं? कुकिंग ऍक्टिव्हिटी. कुकिंग ही काय ऍक्शन नाहीये. हे काय ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी.
ऍक्शन आणि ऍक्टिव्हिटी मधला फरक समजतोय का? आता थोडा Yes, sir. डिफरन्स दिला आपण त्याला. वर्ब Yes. नाही येते, ती ऍक्टिव्हिटी आहे, दररोजची केली जाणारी कृती आहे. वर्ब म्हणजे आपलं ग्रॅमॅटिकल लँग्वेज मधलं क्रियापद. ठीक आहे, क्रियापद. क्रियापद आणतोय आपण, कृती नाही, क्रियापद. आपल्याला क्रियापद पाहिजे, हे क्रियापद नाहीये, काय ही ऍक्टिव्हिटी आहे. ओके, गेटिंग दिस? Yes, sir. सर कशावरून ठरवली ऍक्टिव्हिटी आहे? सिंपल. जर हे क्रियापद असतं तर इकडे कोण आलं असतं? Am, is, are. Is, are, Am, is, was are. जर आलं असतं ना, चौथं फॉर्म असतं तर. हो हा, झालं मग. हे क्रियापद नाही, ऍक्टिव्हिटी आहे. हे कोण आहे तुमचं? मेन वर्ब आहे का हेल्पिंग वर्ब आहे? बोला. मेन वर्ब मेन मेन Main वर्ब verb. आहे, राईट. कितवं फॉर्म आहे मग ते? दुसरा फॉर्म. कितवं फॉर्म Second आहे? form. डू चे फॉर्म Second. पाठ नाही ना, हा प्रॉब्लेम होतो. आपण फॉर्मच पाठ नाही. याचे पाठ करून घ्या. पहिलं डू, Do, did, did. डन, Done. Doing. डुईंग, पाचवा And डज. does. पाठ करा मित्रांनो हे. बर, आता या इकडे. हे कितवं फॉर्म आहे? Second form. सेकंड फॉर्म. सेकंड फॉर्म मध्ये कोण असतं हेल्पिंग वर्ब? Did. पाठ केले ना मग अशी. पहिल्या फॉर्म मध्ये डू असतो, दुसऱ्यामध्ये डीड असतो, तिसऱ्यामध्ये कोणीच नसतो. पाठ केले की नाही? मग हे कितवं फॉर्म आहे? बोला बोला, सगळ्यांनी बोला. Did. Second form did. मग याच्यामध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब असणार? डीड असणार की नाही? Did. चला, हो डीड आला इकडे. Yes, sir. आता मगाशी काय रूल पाठ केला होता? डू, डज, डीड नंतर कितवं फॉर्म येतं नंतर आलं तर? Fourth form ing. डू, डज, डीड जर वाक्यात आला, मी इथे लिहिलं होतं ना मगाशी. वाक्यात जर डू आला, डज आला, First form. did First आला, form येणार. V1. हा? V1. V1 V1. येणार. पहिला फॉर्म. V1. पाठ करा ही गोष्ट. कितवं फॉर्म येणार? V1. पहिला बोला form. बोला बोला, पहिला येणार की नाही? We First did form. not Yes, sir. cook. हा, ऐका हो, ऐका. आणखी मज्जा बाकी आहे अजून. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. ऐका. Okay. जर वाक्यात जर डू, डज, डीड आला तर त्याच्यानंतर कितवा फॉर्म यायला पाहिजे? पहिला यायला पाहिजे ना. पहिला Yes. फॉर्म V1. हा, मग याचं पहिलं फॉर्म कोण आहे? डीडचं. डू डू. डू हे कळतंय का? हे फॉर्म हो. पाठ करा पहिल्यांदा सगळ्यांनी. डीडचं पहिलं फॉर्म कोण आहे? डू Do. डू आहे ना. हो. म्हणजे इथं कोण येईल? डू येईल. हे समजलं का? हो कळलं. Yes, sir. आणि कुकिंग जसं तसं. आय डिड नॉट डू कुकिंग. गेटिंग दिस और नॉट गेटिंग Yes, दिस? sir. Yes, sir. Yes. सांगत चला मला. ताई बोला फटाफट. तुमच्याकडनं अपेक्षा आहे. कळलं. बोला. कळलं का नाही कळलं? हो कळलं. Yes, sir. सेम तसं डचचं. आता एक तुम्हाला डचचं वाक्य तुम्ही घ्या, कारण टाइम इज ओव्हर टुडे. याचं उत्तर तुम्ही मला उद्या सांगणार. हा, ही डज कुकिंग. हे लिहून घ्या वाक्य सगळ्यांनी. चला मी बंद करतोय. ही डज कुकिंग, आणि याचं मला निगेटिव्ह करून सांगायचं उद्या. हा, He does not do cooking. झालं का? हो चलो. बरोबर ना? आपला ग्रामरचा कोर्स किती दिवस लांबेल काही त्याची कल्पना वाटत नाही मला. आणखी इतक्या स्लो गाडी चालल्यावर पुढचं कधी शिकणार आहे? हा, काय हरकत नाही, परंतु जे शिकताय ते तुम्हाला कळतंय का? हो सर. हो सर. हो हे ह्या कन्सेप्ट कोणीच नाही सांगणार हेमंत सर तुम्हाला एवढं बारीक सारीक. हो 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 अगदी बरोबर. कोणीच नाही सांगणार. तर चला 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 पळापळा करतील ना. हो माझा तो हेतू नाहीये. मला वाटतं तुम्हाला कळावं ते ऑलरेडी. हा, हो हो कळावं नव्हे, कळावं, त्यासाठी चाललंय हे. राईट. हा, हो. चला याची प्रॅक्टिस करा आणि मग उद्या परत भेटू. ठीक आहे, Yes, sir. चला. टेक केअर. बाय बाय. काय सर? Good night, sir. Good night. गुड नाईट.